श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दहीवडा. एकदम असा मऊ मऊ दहीवडा बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली. तिला 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यात पाणी टाकून 4 तास तिला भिजत ठेवलं. आता ही भिजलेली उडदाची डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तिला व्यवस्थित असं बारीक वाटून घेऊ. कमीत कमी पाण्याचा वापर करून तिला बारीक अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची. हे पहा, मी किती छान अशी व्यवस्थित मऊ अशी उडदाची डाळ वाटून घेतली आहे. छान अशी मऊ पेस्ट तयार केली. एकदम 1 चमचाच पाण्यामध्ये मी ही वाटून घेतली डाळ. म्हणजे आपलं घट्ट बॅटर तयार झालं आहे. आता त्याला एका बाउलमध्ये मी काढून घेते. आता या बॅटरमध्ये मी थोडंसं मीठ टाकते. व्यवस्थित असं बॅटर मी मिक्स करून घेते. हे बॅटर मी आता हाताने असं व्यवस्थित फेटून घेणार आहे. हे बॅटर मी जवळजवळ 7 मिनटं किंवा 10 मिनटं मी हे बॅटर असं छान फेटून घेते. हातानेच फेटून घ्यायचं हे बॅटर, म्हणजे एकदम असं हलकं हलकं बॅटर तयार होतं. एकदम फ्लफी फ्लफी बॅटर तयार होतं. पाहताच असा कलर बदलत जातो. जवळजवळ मी 7-8 मिनटं हे बॅटर फेटून घेतलं आहे. आता मी वाटीमध्ये पाणी घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं बॅटर टाकून पाहायचं. असं बॅटरवर तरंगलं की समजायचं आपलं बॅटर तयार झालं आहे. आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये आता आपण असे वडे सोडून घेऊ. आता या वड्यांना असं एकसारखं हलवत राहायचं सारखं, म्हणजे ते व्यवस्थित असे तळले जातात. जर एकसारखं हलवलं नाही तर हे वडे एका बाजूने असे शिपूट आल्यासारखे असे लंबोळे होतात. त्याचा आकार लगेच बदलतो. त्यासाठी हे वडे सारखे असे हलवत राहायचं. आणि हे वडे मीडियम ते फुल गॅसवरच तळून घ्यायचे. यामध्ये आपण सोडा, इनो किंवा बेकिंग पावडर असं काहीच वापरत नाही. फक्त फेटून घेतल्यामुळे हे वडे एकदम असे सॉफ्ट आणि स्पंजी तयार होतात. मऊ मऊ वडे तयार होतात. कारण बॅटर एकदम फ्लफी झालेलं असतं, हलकं झालेलं असतं. अशी व्यवस्थित सर्व वडे असे तळून घ्यायचे. हे पहा, किती छान वडे तळून झाले आहेत. आता मी सर्व वडे असे तळून घेते. हे पहा, मी सर्व वडे असे तळून घेतले आहेत. आता हे वडे मी थंड करून घेतले आणि एका गमेल्यामध्ये मी थंड पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. त्या पाण्यामध्ये मी हे वडे टाकून ठेवते. आता हे थंड पाण्यामध्ये वडे अर्धा तास असेच भिजू द्यायचे. परंतु वडे थंड झाल्यावरच थंड पाण्यामध्ये टाकायचे, गरम टाकायचे नाहीत. आता याला मी अर्धा तास असं भिजू देणार आहे. हे पहा, अर्ध्या तासानंतर वडे छान भिजले आहेत. त्याला आता व्यवस्थित असं पिळून घ्यायचं.
त्यातलं पाणी काढून घ्यायचं. असे छान स्पंजसारखे वडे तयार झाले आहेत. आता आपण सर्व करू. अगोदर छान खाली असं दही टाकून घ्यायचं. हे दही मी व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे साखर घालून घेतली होती. सर्व दही असं एकसारखं करून घेतलं होतं. त्यावर वडे ठेवून घ्यायचे. आता या वड्यावर व्यवस्थित असं दही टाकून घ्यायचं. त्यावर जिरेपूड, थोडंसं लाल तिखट. किती छान दिसतं पहा असं. चिंचेची गोड चटणी, पुदिन्याची हिरवी चटणी, थोडीशी बारीक शेव. अशा प्रकारे हा दहीवडा सर्व करायचा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि असा दहीवडा नक्की घरी करून पहा. खूप छान असा मऊ आणि सॉफ्ट असा दहीवडा तयार होतो. आपण कट करून पाहू. हे पहा किती छान मऊ असा दहीवडा तयार झाला आहे. लागतोही खूप टेस्टी.